सर्व शुभ कार्यासाठी आणि शाही विवाहासाठी सज्ज आता आपले रॉयल SS पाटील मंगल कार्यालय। भव्य प्रशस्त हॉल, स्टेज, उत्तम पार्किंगची सोय, अद्ययावत साऊंड सिस्टीम, ड्रेसिंग टेबलची सोय, स्त्री आणि पुरुषांसाठी स्वतंत्र डायनिंग हॉल, सर्व सोयींनी युक्त स्वयंपाकगृह, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, लहान कार्यक्रमासाठी कार्यालय सवलतीच्या दरात उपलब्ध। सर्व शुभ कार्यासाठी SS पाटील मंगल कार्यालयच निवडा आणि आपला आनंद द्विगुणित करा। आजच बुकिंग करा आणि मिळवा चांदीचे नाणे। संपर्क SS पाटील ज्वेलर्स, सिद्धेश्वर रोड, तासगाव। मोबाईल नंबर 9595 15 57 15 98 73 26 94 15। महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील कोकळे येथे सभा संपन्न। संजय काकांना निवडून देण्याचा गावकऱ्यांचा निर्धार, सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद। संजय काका पाटील यांचं भाषण, कशी झाली पहा सभा। महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील कोकळे येथे सभा संपन्न। संजय काकांना निवडून देण्याचा गावकऱ्यांचा निर्धार, सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद। संजय काका पाटील यांचं भाषण, कशी झाली पहा सभा। या सभेसाठी माजी मंत्री अजितराव घोरपडे, स्टार प्रचारक सूरज चव्हाण, माजी सभापती अजितदादा कारंडे, संजय कोळी, सचिन पाटील, देमाजी ओलेकर, नंदकुमार पाटील, विकास भोसले, उदय शिंदे, मशिंद्र हजारे, बाळासू जानकर आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते। सभेसाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला। संजय काका पाटील यांनी उमेदवारी प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून आलं। तालुका प्रतिनिधी तानाजी शिंगाडे। तुमच्याकडनं मतं मिळवण्याचा प्रयत्न गेले 15 वर्ष या ठिकाणी होतोय। आता आपण ठरवलं पाहिजे। मगाशी सांगता सांगितलं की आम्हाला भावनेचं राजकारण नको आहे, आम्हाला विकासाचं राजकारण पाहिजे। 5 वर्ष आम्हा या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते। त्याच्या आधी तासगाव मतदारसंघ असताना पुन्हा 10 वर्ष ते, त्यातले 2-2.5 वर्ष ग्रामीण विकास मंत्री आणि 8 वर्ष म्हणजे 12 वर्षाचा कालखंड गृहमंत्री म्हणून आणि 3-3.5 वर्षाचा कालखंड ग्रामीण विकास मंत्री म्हणून त्यांनी काम केलं। मला आपल्याला विनंती करायची आहे की बाळासाहेब देसाई साहेबांचं तुम्ही सगळ्यांनी नाव ऐकलेलं आहे। ते थोडे दिवस या राज्याचे गृहमंत्री होते। पाटण विधानसभा मतदारसंघामधून ते प्रतिनिधित्व करत होते, तिथून ते आमदार झाले होते। त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये हजारो मुलं पोलीस भरती केली। आता कोकळे गाव तसं मोठं आहे, या गावात ही पोलीस भरतीसाठी अनेक मुलं बसत असतील, बसले असतील, पण एखाद्या मुलाला त्यांनी पोलीस भरती त्यांनी केलं असं जर कोणी सांगितलं तर तुम्ही सांगितलेली शिक्षा घ्यायला आम्ही तयार आहे। यांना फक्त तुमची मतं पाहिजेत। आमदार व्हायचं, आमदार झाल्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळामध्ये जायचं आणि आपली छबी, आपली प्रतिमा मीडियाच्या माध्यमातून राज्यभर झळकत ठेवायची। तुम्हाला सगळ्या मंडळींना माहिती आहे की ते आपल्या घरामध्ये गोष्टी जाळं विणतो, बरोबर आहे का? विणतो का? त्या जाळ्या विणण्याच्या प्रकरणामध्ये काही वेळा गोष्टी त्यात अडकतो, तसं ते स्वतःच्या प्रतिमेत अडकलेले होते। आपला फायदा मतदारसंघासाठी काय, स्वप्नील भैयानं सांगितलं, कोणाला पोलीस भरती केलं नाही, कोणाला कसली मदत केली नाही, कुठल्या सरकारी कामामध्ये कोणाला नोकरीला लावलं नाही, या जाऊन सुद्धा एखादा मोठी हाताला काम काही त्या पद्धतीनं त्यांच्या हातून घडलं नाही। आणि मग आपल्या बेरोजगार युवकांच्या मुलाला हाताला काम कसं मिळणार, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्यापुढे उभा राहतो। मला आपल्याला विनंती करायची आहे की या गावामध्ये सरकारने पहिल्यांदा म्हैसाळचं पाणी आणलं, म्हैसाळचं ते काम, बंदिस्त पाईपलाईन ती पुढे नेण्यासाठी आपण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून 2100 कोटी रुपये आणले। आणि या सगळ्या प्रकरणानंतर आपल्याला म्हैसाळ पूर्णत्वाला गेली, जतला पाणी गेलं, जतची योजना ती पूर्ण झाली, पुन्हा विस्तारित म्हैसाळ योजना आपण आता गेले 4 महिने काम करतो।
ह्या सगळ्या भूमिका आपण समजून घेणारी माणसं आहात। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला टिंबू त्या मालूरगडच्या या सरकार मी तुमचा सेवक आहे, मला खासदार केलं, खासदार केल्यानंतर ते माझं कर्तव्य आहे की माझ्या परिसरातल्या माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना जरी राज्य सरकारकडून पैसे कमी आले तरी केंद्राकडनं पैसे आणून त्या योजना पूर्ण काम केलं। तुम्हाला माहिती आहे की या राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री होते, मालूरगडचा बोगदा यांना पूर्ण करता आला नाही। काळे नावाचे कॉन्ट्रॅक्टर होते, ज्यावेळी रावसाहेब दानवे इथं आले, काय मला काही कळलं भराय म्हणजे काय, जरा काहीतरी विचारपूस कर, पाणी आलंय का, तिकडे काय आहे, ऊस कुठं जातोय, कारखाना बंद आहे, तुमची अवस्था काय। आम्ही काल दुपारी सरकारने आम्ही बोरगाव वगैरे गावं करत येत होतो। सरकारने जरा बोरगावकरांना विचार बंद आहे, ऊस कुठं घालताय, तर म्हणले सरकार सांगली कारखान्यामध्ये ऊस घालताना 32-33 कांड्याच्या पुढचा ऊस पाहिजे म्हणतात, आणि ऊसातलं पाणी आपल्याशिवाय रानाला पाणी बंद करायचं महिनाभर, आणि मग ते ऊस नेणार नाही, त्याची रिकव्हरी वाढणार, आपलं टनेज मार खाणार। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग बाकीच्या टोळ्या आणि 11 टोळ्या कर्नाटकात म्हटले खेपला किती जाते, तर म्हणजे 2 टन कराय का मोठा आहे तुम्ही सांगा। म्हणजे मी म्हणतोय हे बघा आमच्यात हिंमत आहे ना, आम्ही कोणाचे 2 पैसे आणत ना, आम्हाला कोणाची भीती, पण तुमचं जातंय, तुमचं शोषण आहे, त्याच्यासाठी आमच्या आतड्याला पीळ पडतो। अरे दिवस रात्र राबताय, दिवस रात्र कष्ट करताय, खताचे दर काय, मजुरीचे दर काय, आणि त्यातनं पुन्हा कोणतरी असा डल्ला मारला तर काय शेतकऱ्याला ते परवडणार आहे का। तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला निश्चितपणानं प्रगती म्हणतो आपल्या। आता आम्ही तासगाव कारखान्याच्या बाबतीमध्ये चालवायला दिलाय, चांगले कारखानदार आहेत, आपल्याला चालवताना अडचणी येत आहेत, खूप मोठं पैशाचं भांडवल लागतंय, पैसे एवढे आपल्याकडे नाही, सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही। आम्ही सांगितलं दरवर्षी रडत रडत काहीतरी होण्यापेक्षा चांगले माणसं चांगले कारखानदार बोलवण्यात त्यांना सांगितलं 8 वर्ष कारखाना चालवा। शेवट शेतकऱ्यांचा ऊस केला पाहिजे, कामगारांचा जाग घेतल्यावर जो पगार आहे, तिथली सगळी व्यापार पेठ आहे ती त्या कारखान्यावर अवलंबून असते, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो। त्यांचा प्रयत्न आहे पुढच्या साखर कारखान्याची चाचणी सीझनची व्हावी यासाठी त्यांचाही प्रयत्न आहे। मला आपल्याला विनंती करायची आहे, तुम्ही सगळे जागरूक माणसं, कोकळे नगरी आहे, कोकळे गाव तसं सुजान गाव आहे, आणि या गावाचं वैशिष्ट्य एक सांगतो, सरकार 17 वर्ष तुम्ही आमदार, पण तरी सुद्धा तुमच्या बरोबर मेजॉरिटीनं, शक्तीनं, बहुमतानं हे गाव तुमच्या बरोबर राहिलं। सत्तेला नमस्कार करणं हे अनेकांना जमलं, 17 वर्ष तुम्ही आमदार, पण तरी सुद्धा तुमच्या बरोबर मेजॉरिटीनं, शक्तीनं, बहुमतानं हे गाव तुमच्या बरोबर राहिलं। सत्तेला नमस्कार करणं हे अनेकांना जमलं, पण प्रवाहाच्या उलट पोहणं किंवा प्रवाहाच्या विरुद्ध जागा राहणं हे या कोकळे नगरीने केलेलं आहे। त्या गावाचं वैशिष्ट्य आहे। मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या मंडळींना विनंती करतो की ही बसवा बसवी, ही लबाडी, हे सगळं तुमच्या पुढे भुलभुलैया करणं, भावनिक साथ घालणं, त्यांनी अमकं केलं, काय केलं 15 वर्षामध्ये तुम्ही आठवा, काय केलं डोळ्यापुढे आला, आणि या सगळ्या गोष्टी डोळ्यापुढे आणून उद्याच्या 20 तारखेला या सरकारनं केलेल्या सगळ्या योजना डोळ्यापुढे आणा। लाडकी बहीण 1500 रुपये यायला लागले, 2100 करतोय, 7,500 एका आपल्या लाडकी बहिणीच्या माध्यमातून त्यांना मिळायला लागले। एका घरात 2-3 जर महिला असतील, लाडकी बहीण असेल तर त्या पद्धतीने चांगले पैसे येतात। आता ते 2100 करण्यानं वर्षाला 25,000 येणार आहे। मागाशी सुरत चव्हाण येऊन गेले,
त्यांनी सांगितलं 6,000, 8,000 आणि 10,000 लाडक्या भावाला हे पैसे यायला लागलेत. अहो साधा सगळ्यात शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा प्रश्न समजून घ्या की 3च्या 5च्या 7.5च्या HP पर्यंतची सगळी बिलं मागची माफ झाली. कुणाला नाना 70,000 बिल होतं, कुणाचं 80,000 होतं, कुणाचं 50,000 होतं. ती बिलं सगळी शून्य झाली आणि पुढे 5 वर्ष बिल आपल्याला येणार नाही. हे सगळे बिल सरकार बघणार. मोठा निर्णय आणि आपण आठवण ठेवणारी माणसं आहोत. ज्यांना आपल्याला मदत केली त्या सरकारच्या बाजूने आपल्याला राहिलं पाहिजे. तेव्हा उद्याच्या 20 तारखेला या सगळ्या गोष्टी डोळ्यापुढे आणून काम करणारा माणूस कोण, हक्काचा माणूस कोण. आणि मगाशी बोलता बोलता मला वाटतं तुम्ही सांगितलं एक पण 2 आमदार. अहो आता म्हणजे आपल्याला आपला विकास डबल गतिमान होणार आहे. तेव्हा आपण निश्चितपणानं घड्याळासमोरचं बटन दाबून उद्याच्या 20 तारखेला बहुमतानं तुम्ही विजयी करा. या गावातून मोठं मताधिक्य द्या एवढी आपल्याला आग्रहाची कळकळाची विनंती करतो आणि पुढच्या राजधानीच्या सभेला जाण्याची परवानगी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.